महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन। बृहन्मुंबई महानगरपालिका पंतनगर यांकुळ येथील आपल्या सर्वांचे लाडके कर्मचारी दुकान अभिलेखक म्हणजे SR श्री प्रशांत जनार्दन निकम आज यांचा महापालिकेतील सेवानिवृत्तीचा दिवस आहे। म्हणजे उद्यापासून ते महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांचा सत्कार समारंभ आज या ठिकाणी आपण आयोजित केला आहे। सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि उपस्थित त्यांचे मित्र परिवार यांचं सर्वप्रथम या ठिकाणी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले कार्यकारी अभियंता श्री शेट्टे साहेब यांना आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दिलेले आहे। पूर्ण वेळेतच शेट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। एक मीटिंग महत्त्वाची चालू आहे, त्यामुळे ते थोडा उशिराने राहील। त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जोरदार टाळ्याने अनुमोदन देऊन आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष त्यांना द्यावं। धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित सरगर साहेब, कोठारे साहेब यांचंही जोरदार टाळ्याने या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत। आजचे सत्कार मूर्ती प्रशांत निकम यांचा सर्वप्रथम या ठिकाणी मी सरगर साहेबांना विनंती करेन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सर्वप्रथम सत्कार करण्यात येईल। त्याचबरोबर मी कोठारे साहेबांना विनंती करेन की निकम यांच्या सौ यांचा या ठिकाणी एक भेटवस्तू देऊन त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। मी कोठारे साहेबांना विनंती करेन की त्यांनी निकम यांचं तोंड गोड करायचं आहे। निकम यांची सेवा जयंती दिनांक 6/4/1994 हा होता आणि बोरवली या ठिकाणी त्यांची सेवेस प्रारंभ झालेला आणि त्यानंतर आज दिनांक म्हणजे आजचा 30/6/2025 एकूण 31 वर्ष सेवा निकम यांच्या हस्ते या ठिकाणी महापालिकेत चालू झाली। जोरदार त्यांचं अभिनंदन। आणि या 31 वर्ष सेवेत त्यांच्या स्वभावाविषयी सांगायचं तर महत्वाचं म्हणजे की शांत आणि असं आता पण असता येते। मला तर वहिनींनी त्यांच्याकडनं गुण घेतलाय का माहिती नाही, का दोघं पण असतात आणि खुश म्हणजे समाधानी असं तुमच्या चेहऱ्यावर या ठिकाणी भासतंय। असं आपला कार्यकाल हवा की आपली सेवा पूर्ण होऊन आपण आपल्या पारिवारिक जीवनात किंवा इतर सर्व गोष्टी आपले सर्व महत्वाचे हक्क किंवा आपल्या ज्या काही दुसऱ्यांविषयीच्या सर्व आपण ठरवलेल्या कल्पना पूर्ण करून आज आपण या ठिकाणी या स्थितीवर आहात आणि आपल्या चेहऱ्यावरून ते समाधान आम्हाला सर्वांना दिसत आहे। एकदम शांत मितभाषी, कधी कोणाची भांडण नाही, कोणत्याही गोष्टीला ॲप्रिशिएट प्रोत्साहन देणं हा एक त्यांचा चांगला गुण मी माझ्या समोर त्यांनी अनुभवलेला आहे। प्रत्येक कार्यक्रमाच्या नंतर मला दुसऱ्या दिवशी इथे नक्की सांगायचे की कालचा कार्यक्रम छान झाला आणि त्यामुळे आम्हाला खरं मला होप यायचा की उत्साह यायचा पुढच्या कार्यक्रमासाठी आणि असे तुम्ही सदैव आठवणीत राहाल। मी जास्त वेळ घेत नाही, बोलणारे वक्ते भरपूर आहेत। या ठिकाणी मी आमचे मित्र व म्युनिसिपल मजदूर युनियनचे उपाध्यक्ष श्री गणेश साळवे यांना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं। धन्यवाद सचिन। मंचावर उपस्थित अधिकारी वर्ग, कामगार कर्मचारी व निवृत्त कर्मचारी देखील आज आलेले आहेत। तसेच आजचे उत्सव मूर्ती निकम साहेब, फारच उशीर झाला आज कार्यक्रम सुरू झाला। तर सचिनने आत्ताच म्हणाला सचिन की शांत मन राहून, पण कधी अन्याय झाला तर आलेला कार्य करायची तयारी निकम यांची कधी होती हे फारच कमी लोकांना माहिती असतं।
बोलणे प्रसंगी त्यांनी त्यांचंही रूप दाखवलेलं आहे. अन्याय आवाज मिळाला नाही तर अशा आमच्या सहकर्मचाऱ्याला त्यांच्या यशस्वी सेवामुक्तीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच त्यांचे पूर्ण आयुष्य सुखाच्या समाधानाचं निवडावी आणि आनंदमय जावं हे माझ्या तर्फे तसेच सर्व कामगार कर्मचाऱ्यांतर्फे तसेच मजदूरांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आमचे सेवामुक्त कर्मचारी श्री शशिकांत पेहेर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आमचे मित्र आज सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर काय होतं त्याला आम्हाला माहिती आहे. त्याला आता आंघोळी ज्याला म्हणजे जीवनामध्ये काहीतरी कार्य आहे त्यासाठी काही एवढं मोठी गोष्ट नाहीये. पण जर घरातच असेल तर खूप प्रश्न असतात. तरी त्यांच्याबरोबर आम्ही बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि कोणत्याही अडचणीच्या वेळेला किंवा संघटनात्मक काही कामामध्ये जेव्हा योग्य गोष्टी चालली त्यांनी पण आमच्याबरोबर लढा दिलेला आहे. त्याबद्दल बऱ्याच लोकांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे माहिती नाही आहे. पण लढाईला नेहमीच तयार असायचा. तरी आता त्यांना पुढील त्यांच्या भावी जीवनासाठी आनंदी निरोगी आणि समाधानी राहावे यासाठी शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद मेहर साहेब. त्यानंतर आमचे धनाडीचे कर्मचारी आरती शिंदे यांना मी विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आजच्या समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ अधिकारी वर्ग आणि कामगार बंधू, नेहमी हसतमुळे प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले निकम साहेब यांच्याबद्दल आता सत्यदेव पण सांगितलं आणि गणेश पण सांगितलं. हे खरं आहे. प्रत्येक संघर्षामध्ये त्यांनी आमच्याबरोबर साथ दिली आहे कर्मचारी म्हणून एक, आणि प्रत्येक न्याय हक्क मिळवण्यासाठी त्यांनी योगदान पण दिलेलं आहे. त्याचा हसरा चेहरा, त्यांचे नेहमी प्रसन्नपणे नम्रपणे त्याचं नुकसान झालं तरी चालेल पण जोपर्यंत सहनशीलता आहे तोपर्यंत काही नाही. पण एकदा बाण सुटला आणि निकम साहेब म्हणजे काय घामाडीचे गेलं. त्याने सर्वांना त्यांचा अनुभव आहे. आम्ही त्याच्याशी नेहमी बोलत असतो पण त्याचा स्वभाव मात्र फार सद्गुणी आहे. सर्वांना सहकार्य करावं, दुसरं राहावं. तर म्हणजे आयुष्यासाठी तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर मी मुकेश निकम साहेब यांना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या परिवहन खात्याचे आपले कुटुंब प्रमुख आदरणीय शेट्टी साहेब, या मंचावर उपस्थित त्यांनी आपल्या पूर्व उपनगरी परिवहन खात्याची धुरा समर्थपणे आपल्या खात्यात दिली आहे. तुमचं आमच्या परिवहन खात्याचं अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची जशी आहे त्याच्या तुमच्या खांद्याला खांदा लावून हा आपला लढा चालू आहे. असे सन्माननीय सरगर साहेब, त्याचप्रमाणे कनिष्ठ अभियंता आदरणीय कोंढारे साहेब, त्यांच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण. गेली 32 वर्ष अनेक उन्हाळे पावसाळे सुखाच्या सुंदर हिरवळीतून कधी मोठाच्या डोंगर दऱ्यातून आपल्या संसाराचा गाडा सांभाळून आपली कर्तव्य निष्ठा या महापालिकेतील 31 वर्ष कोणती प्रमाण बाळगता त्यांनी हा पालिकेला दिलेली आहे. कौतुकास्पद गोष्ट आहे आणि या भगाच्या जीवनामध्ये जेवढा
जिंदगी 100 बरस की सही, लेकिन जिंदगी का कुछ भरोसा नहीं। चांद छुप जाए अंबर में कब, चांदनी का भरोसा। एयर इंडियन एअरलाइन्स 171 विमान त्याचा अपघात झाला। त्यानंतर त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले, त्यांना श्रद्धांजली आदरांजली वाहतो। कारण जीवन हे अनिश्चित हे सांगाय म्हणून आपल्याला जे जगायचं आहे, समाजामध्ये जे जगायचं आहे ते जगत असताना आपले हेवे दावे सगळे बाजूला सारून आपण ज्या छोटस आयुष्य जे आपल्याला लाभलेलं आहे ते आपण अतिशय प्रेमाने आणि सलोख्याने वागलं पाहिजे, असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। निकम साहेबांचं बद्दल सांगायचं आहे, देवी निकम देवी निकम ते मला नेहमी गावाले म्हणून संबोधले अतिशय प्रेमाने। तुला जे गावाले या मी बोललो आहात, तुम्ही बोलवलं असतं तरी मी आलो असतो। तुझी आप बुलाया हम आए ऐसे तो हालात। तर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी सांगितलं कारण की तुमचा ईद माझी सवय मला पण माहिती होतं की प्रत्येक संघर्षामध्ये तुम्ही त्या सामील झाला, तो लढा यशस्वीपणे पार पडलेला आहे। आता आमची नवीन लढाई सुरू झालेली आहे, लढाई चालू असतील, आपलं अस्तित्व धोक्यात आलेले आहे, लढाई चालू आहे। आम्ही सगळे कामगार संभ्रमात आहोत। मोर्चा असतो, आता उद्या मेळावा आहे, तो विजय मेळावा आहे का संपदा मेळावा आहे याची काही खात्री नाही। आपण अस्तित्व टिकणार आहे का नाही याची काही खात्री नाहीये। तरी पण कामगारांचं ऐक्य आणि कामगारांचा हा लढा अविरतपणे चालू राहणार। कानाभाऊ साठे म्हणतात ही धरती शेष नागाच्या मस्तकावर बसली असून मी तुम्हाला सारख्या कष्टकरी श्रमिक कामगारांच्या तळहातावर ही बसलेली आहे आणि तो लढा एवढं मोठं कामगारांसाठी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही म्हणे आपण सर्व मंडळी आहोत आणि या प्रसंगी मी आपल्या अर्धागिरी आपली सोबत दिलेली असते, त्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये फार अविस्मरणीय न विसरणारा न आपण त्यांना ते बाजूला करून चालणार नाही। त्यांच्या सोबतीनेच आपण हा गाडा संसाराचा गाडा महाराष्ट्राचा गाडा हा पार करतो आणि म्हणून त्यांच्यासाठी एक 4 शब्द कितना भी मगर उसकी चमक कभी कम नहीं होती। करो सोने के 100 टुकड़े लेकिन उसकी कीमत कभी कम नहीं होती। माँ की खिलाई हुई रोटी कितनी भी बासी हो मगर उसकी कभी लज्जत कम नहीं होती। आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याचे योगदान आम्हाला चालणारे आपल्या कुटुंबाचं, कारण आपण जे भोगले आपल्या मुलांना त्याच्या वाटेला हे योग्य मुलाला संघर्ष जीवनाचा चालू असतो की आपण या गाण्यामध्ये काम करतोय, आपण कष्ट करतोय, सगळ्या आजारांना आपण प्रतिकार करतोय आणि त्याच्यावरून आपलं आयुष्य कुटुंब आपण घडवतो। आपण किती कष्ट केले हे मुलाला कदाचित माहिती नसते। इथे आल्यावर बरीचदा कळलं असेल की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतो आणि हे करत असताना आपल्या सहकार्याने किती कष्ट केले असतील, काय भोगलं असेल हे त्यातून जाणवं। आणि म्हणून तुमच्या पुढील आयुष्याला असं म्हणेल की आपण आपलं पुढील आयुष्य सेकंड इनिंग जे आहे तुमच्या मनाप्रमाणे स्वच्छंदी जगा, मनमोकळं जगा, काय तुमच्या इच्छा आकांक्षा असतील त्या तुम्ही
दाखवून ठेवल्या असतील, कुठं प्रवास करायचा असेल, कुठं पर्यटन करायचं असेल, कुठं नाचायचं असेल, गायचं असेल, रोजगार करायचं असेल, चांगलं गायला मला वेळच मिळेल ते करून करा. आणि म्हणून अशी इच्छा व्यक्त करतो की आणखी 4 काही या ठिकाणी म्हणेल योगी नहीं आई है ये समझदारी, अरे कितना कुछ गवाया है, एक छोटा सा घर पालने के लिए हमने अपने आप को समझा है और हर दर्द को छुपाकर अपने चेहरे को मुस्कुराहटों से अपने से मुस्कुराहट सजा है. एवढं बोलतो आणि 4 लाईनी आणखी गाण्याच्या माध्यमातून आता माझं शेवटचं भाषण इंदाईला माहिती आहे. शेट्टी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी सन्मानपूर्वक आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या प्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपलं पुढील आयुष्य अतिशय आनंददायी, आरोग्यदायी, सुखकारी व्हावं अशी प्रार्थना करून 4 लाईनी गाऊन या ठिकाणी मी आपलं भाषण संपुष्टात करतो. ये वादा तुमसे मिलकर हंसते हंसते तुम पर कर देंगे जान पिना, मिलके ना हो ये जुरा, तुमच्या आमचे होणार आमचं प्रेम हे असंच अविरत राहावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही मला 2 शब्द बोलायची या ठिकाणी संधी दिली, आपलं मनपूर्वक आभार मानून या आठवड्यात घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जोरदार हार्दिक स्वागत. या ठिकाणी शेट्टी साहेबांना विनंती करेन आजचे सत्तामूर्ती श्री प्रशांत निकम यांना पुष्पगुच्छ त्याचबरोबर महानगरपालिकेच्या तर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव करावा. त्यानंतर महापालिकेतर्फे आपल्या कार्यकालाचे प्रमाणपत्र एक सन्मान चिन्ह या ठिकाणी शेट्टी साहेबांच्या हस्ते मी निकम यांना देण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आताच निकम साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांची जी प्रथा आहे किंवा त्यांचं जे लहजा आहे तेलगूशाहीचा, यावरून मला एक आठवलं की निकम साहेबांनी गाण्याची खूप आवड आहे आणि ती त्यांची आवड आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला पाहिलेली आहे. अत्यंत सुमधुर आवाज असं त्यांचा आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यांनी त्यांची ती कला यापुढे जोपासावी मी त्यांना विनंती करेन. त्याचबरोबर या ठिकाणी निकम साहेबांनी सांगताना म्हणाले की परिवार त्यांनी स्वतःच स्वतःचा जो एक हक्क किंवा भावना असते किंवा जबाबदारी असते ती कशी पार पडली आहे उदाहरण किंवा छोटस माहिती आहे की त्या ठिकाणी स्वतः वहिनी यांचंही यावेळी उच्च शिक्षण BA आहे आणि त्यानंतर निकम यांनी आपल्या स्वतःच्या मुलांचं शिक्षणही अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडले.
कारणामुळे या ठिकाणी त्यांचे मुलगा मुलगी उपस्थित राहू शकले नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी या ठिकाणी अशा वेळी उपस्थित असावं की आपल्या वडिलांचा जो संस्कार आपण तर बोलत असतो की आपल्याला थोडं माहिती असतो आपल्या वडिलांचा किंवा आपल्या पालकांचा, परंतु लोकांकडनं ऐकणं ही खूप मोठी गोष्ट असते. या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघतील त्या ठिकाणी त्यांचा मुलगा त्याचंही शिक्षण B.Com आणि कॉम्प्युटर हार्डवेअर मध्ये झालेलं आहे. त्याची कन्या आहे ती BA B.Ed आहे व ब्युटी पार्लरचा गव्हर्नमेंटचा कोर्स करून आजच्या त्यांनी आपल्या मुलांना ही अत्यंत उच्च शिक्षित करून त्यांना त्यांचं पाय उभं केलेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी त्यानंतर तत्पूर्वी या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की निकम यांचे सासरे राजाराम काका या ठिकाणी उपस्थित त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी यानंतर आजचे पुढील वक्ते आपले आरेकर साहेब जादूगार यांच्यासाठी जोरदार लागले. त्यांनी आपलं बरोबर या ठिकाणी व्यक्त करण्याची भावना या ठिकाणी व्यक्त केली. त्याला व्यक्त केले त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तसेच सरकार मंत्री आणि सौभाग्यवती सरकार मंत्री सरकार मंत्रीची माझी ओळख म्हणजे मी जेव्हा प्रथम इमारतीमध्ये आलो आणि खुर्चीवर बसलो आणि प्रथम भेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मधून प्रथम व्यक्ती ती म्हणजे निकम. का म्हणाला मागच्या जीवनाचे आमचे काहीतरी ऋणानु नातं असेल, त्यामुळे पहिली त्यांची भेट झाली आणि तुम्ही बोलगे आणि बोलक्या शब्दात मी त्याला आपले जे कधी जास्त बोलायला कधी पाहिलेलं नाही. आता त्यांची तुमचे आमचे सन्माननीय मित्रांनी केलेलं आहे ते गाणं पण बोलतात. त्यांच्याबद्दल मी एकच म्हणे, एक वर्षाचं उत्पादन तुम्हाला हवं असेल, एक वर्षाला जर तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही शेती करा. 10 वर्षाची वेळ, 10 वर्षाचा उत्पादन, 10 वर्षाचा तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही झाडे लावा आणि 100 वर्षाचं तुम्हाला उत्पादन नफा मिळवायचा असेल तर तुम्ही माणुसकी पसरवा. ही मी निकम यांच्या स्वभावातून अनुभवते. त्याचा स्वभाव असा आहे की ते माणसं जुळवतात आणि माणसामध्ये आपुलकी पसरवतात आणि त्याचा नफा ते आयुष्यभर मिळवणार आहे. हा त्याचा स्वभाव मला अतिशय आवडलेला आहे. सन्माननीय आणि मॅम स्वतः मला आता आमच्या विकास शिक्षण झालं आहे. तुम्हाला माहिती आहे शिक्षण हे असं आहे ना ते अतिशय खडतर प्रवास आहे, खूप खडतर. आणि जेव्हा तुम्ही विवाहातून संस्थेतून किंवा नोकरीतून शिक्षण मिळवता तेव्हा अतिशय परिश्रम होतात. तुमची नोकरी, तुम्ही घर येता, तुमचं घर करून, तुमचं कॉलेज, तुमचं लेक्चर अटेंड करून, तुमचा अभ्यास आणि शेवटी येते ती म्हणजे परीक्षा आणि त्याच्यानंतर तुमच्या हातावर येते ते प्रोग्रेस कार्ड, त्याला आपण प्रगती पुस्तक बोलतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभारले होते. तेव्हा आमचा पगार अतिशय तुटपुंजा होता. आम्हाला मोठे शोरूममध्ये बाईक किंवा कार देत नव्हते. आज आमच्या पगाराच्या पावतीवर आधार कार्डवर मी बोलत नाही, आधार कार्ड पॅन कार्डवर मी बोलत नाही. आताच्या आमच्या पगार पावतीवर बाईक आणि 4 व्हीलर कारचे शोरूम मध्ये उभे करत आम्हाला देतात. तेव्हा आता तुमचा पगार होता. आता सरकारच्या आणि इतर नागरिकांच्या लक्षामध्ये येते की आम्ही भरमसाठ पगार घेतो. हे त्यांची सरळ छोटी गैरसमज आहे. महागाईच्या तुलनेला पगार वाढलेला आहे. जर महागाईच्या तुलनेने पगार घेतला तर आमचा पगार आजही तुलनाच आहे. अशा खडतर प्रवासामध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांचा हात सोडलेला नाही. वाईट पद्धतीतून चांगल्या परिस्थितीकडे तुम्ही प्रवास घेतलाय. पुढील आयुष्यात असे दोघं जण
हसतमुखाने आनंदाने राहावा आणि तुमची जोडी सात जन्म असे टिकत राहू हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करून इथे थांबतो. धन्यवाद. तसंच कमिटीने माझं नाव घेतल्याबद्दल मी त्यांचे देखील आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद आलेकर साहेब. त्यानंतर एक आवर्जून सांग की निकम यांच्या स्वभावाविषयी किंवा त्यांच्या वावरण्याविषयी किंवा आम्हाला जे निकम माहिती आहे त्याचं कसं एक रिॲक्शन असते ती बघा की जेव्हा इथे समारोहाचे कार्यक्रम असतात तेव्हा सकाळी आमचे कामेरकर साहेब या ठिकाणी साऊंड वगैरे लावतात आणि हिंदी आणि उर्दू गाणी असतात. परंतु आज सकाळपासून सर्वप्रथम अष्टविनायकाची गाणी चालू होती, सर्व मराठी भावगीत चालू होती की सर्वांना कर्मचाऱ्यांनाही माहिती की यांचा स्वभाव कसा आणि त्याप्रमाणे माहोल या ठिकाणी सकाळपासून होता. त्यानंतर मी या ठिकाणी आमच्या सर्वांचे मित्र इंदाई साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित असलेले आपले मान्यवर अध्यक्ष, त्याचबरोबर उपस्थित असलेले आपले अधिकारी वर्ग, सन्मानमूर्ती सेवामूर्ती सोहळा यांच्यासाठी आयोजित केलेला आहे असे आमचे निकम साहेब. खास करून आमचे आयोजक प्रत्येक कार्यक्रम ते उत्कृष्टरित्या हाताळतात आणि पूर्ण करतात असे आमचे राजू कांबळेकर यांचे सरकारी सचिव सावंत, उपस्थित सर्व सेवामध्ये कामगार बंधू आलेले आहेत, गावून गाव आलेले आहेत आणि आपल्याकडे काही मंडळी आणि उपस्थित आपले सर्व कामगार बंधू. कामगार बंधू सकाळी 6 वाजल्यापासून आलेले असतात, घड्याळाचे काळे फिरलेले आहेत आणि 1 वाजलेले आहेत. म्हणजे तुम्ही समजून घ्या घड्याळाचे काय आणि गोष्टी जर जास्त बोलत राहिले तर मग कंटाळवाणा कार्यक्रम होतो. म्हणून कार्यक्रम नेहमी लवकरात लवकर सुरू करावा. मनोगतवाल्याने किती बोलायचं ते बोलून सुरू ठेवायचं. हा आमचा पायंडा आहे. असो, प्रत्येकाची कामाची पद्धत आहे. तर 6 IPS अधिकारी आमच्या बॅचचे आमचे सिनियर होते. 6 IPS संभाजी साठे 1 नंबर, 2 नंबर प्रशांत निकम, विनोद शिंदे, त्यानंतर ऋषिकेश बोरकर, प्रमोद पालकर आणि नितीन कांबळे या 6 लोकांची वर्णी लागली आणि आम्ही खाली सरकलो. इथे सिनेटीला महत्व आहे. 4थ्या नंबर लागलेले पण सिनेटीमुळे आम्ही खाली गेलो. असो, माननीय शेट्टी साहेबांच्या आशीर्वादाने मी ऑक्टोबरमध्ये दुकान अवेलेबल झालो. तुमचे धन्यवाद साहेब. आता कोण गेले? साठे आणि निघून साहेब गेलेले आहेत. म्हणजे 2 जागा रिक्त झालेल्या आहेत. ऑटोमॅटिक खातं चॅनल पुढे येणार, पण पुढचा चॅनल पुढे सरकला कधी? जे तिथे झाले तर आमचा नंबर पुढे येईल ना. तर म्हणून लवकरात लवकर तिथे त्यांनी भरावे. कारण काय, आपल्याकडे आता व्हॅकन्सी भरपूर आहे, कामगार वर्ग खूप कमी आहे, सेवा तेवढ्याच आहे, सेवा काही कमी झालेल्या नाही. आता निकम साहेबांनी पण सांगितलं की आपण मोर्चे काढतो, हे करतो, ते करतो, सगळं ठीक आहे. पण वाहन सेवा पण तेवढ्याच प्रमाणात पुरवली जाते आणि मॅनपॉवर कमी होत चाललेले आहे. तर असो, ह्या कार्यक्रमाकडे तो विषय नाही आहे. तर मी मान्यवर पाहुण्यांसह फक्त एक मुद्दा मांडलाय. आमची अशी हसमुख आणि चांगल्या मनाची सगळी जी माणसं जी मंडळी आहे, जुनी मंडळी आता हळूहळू रिटायर होत चाललेली आहे. नवीन पिढी ओळखत नाही आहे, नवीन पिढीला कोणी जाणीव पण नाही. माझ्या मध्ये आमच्या काही सुधारण नाही, एवढा उत्साह नाही. म्हणजे तत्काळ वगैरे करायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, या गोष्टी ठराविक मंडळी पुढे सध्याच करतात. आपल्याला काय तेवढं जेव्हा जायचं झालं आपलं काम, तेवढी वर्गणी द्यायची, झालं आपलं काम. हे असं न होता प्रत्येक महापालिकेत आलेला जो कर्मचारी त्याचा सेवामुखी सोहळा झालाच पाहिजे. तो छोटे करण्याचा हा झालाच पाहिजे. कारण काय सांगतो की त्यांना एक उदाहरण दिलं, कोणाच्या नशिबात पण नाहीये, सरकार होणं नशिबात नाहीये, आमच्याकडे उदाहरण नाही. आणि हे आयुष्यभर सेवा करून त्याचा सत आकार, सत्कार्याचा जो आकार येतो तो हा असतो. आणि हे परत लागून आपण बोलत राहू या विषयावर. तर पुन्हा एकदा आमचे किशोर कुमार, आमचे प्रशांत निकम साहेब यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी हयात त्यांना आजन्म असंच त्यांना हसमुख ठेवावं आणि पुढे आयुष्य त्यांना आरोग्यमय समृद्धीचा ढवळी जावं. तिथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद इंदाई सर. आणि यानंतर मी वेळ कमी असल्यामुळे मी निकम यांच्या सौ यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं. एक ठरव त्यांचं मार्गच ते सततच म्हणणं असेल
कुटुंबापेक्षा तुम्ही कुठे काम करता. तुम्हाला कमी वेळ देता पण कार्याला जास्त वेळ देता. आता घरीच आहे सेवानिवृत्तीचा अधिकारापासून तर सकाळी उठायचं काय हत्तीला जायचंय शांत निवांत त्यांचं आहे त्यांच्याजवळ आणि तुम्ही सर्वांनी त्यांना सांभाळून घेतलं. त्यांच्या तरी सगळ्यांच्या बरोबर ऐकत होते आणि खरंच आहे की तसेच आहे. घरी फार तसेच असतात शांत आणि जाऊन कितीही काही झालं तरी चिडचिड करायची. घरामध्ये आल्यानंतर सगळी जे काही टेन्शन जे काही असेल ते खराब आहे ते आपला वेळ आहे हे त्यांनी अगदी पहिल्यापासून जसं माझं लग्न झालंय त्यापासून मी पाहते कधी त्यांनी कोणावरही राग चिडचिड केली नाही. पटलं त्याच्या कामाच्या वेळेस तर तिथे शांतच आहे घरी शांत तरी तुला दुखावलं नाही काही नाही. तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं तुमचे खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद वडील. या ठिकाणी सहचारकीचं मनोगत फार महत्वाचं असतं आणि 2 का 4 शब्द कळलं पण ते खूप भावतं आणि ती आपण असं सहजासहजी समोर कधी बोलत नाही परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सांगेल की आपण जर सांगितलं की त्यांचा स्वभाव आहे या ठिकाणी उल्लेख करेल की मला वाटतं असे साथी आता फार कमी बनत चालेल की जे संयम आहे मित्रभाषे आहे हसतमुख आहे. कारण आता जरी काहीच आहे सर्वजण प्रत्येकाला घाई आहे त्यामुळे चिडचिड निर्माण होते आणि ती कामाला किंवा घरी दिसते परंतु निकम तसे नाही आहे. त्याचा खूप आम्हाला आनंद आहे आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा. मी यानंतर ते सत्कार होती वेळ कमी असल्यामुळे निकम साहेब आपल्याला विनंती करेन की आपण आपलं अनुभव त्या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांचे धन्यवाद. माझ्या निवृत्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाबद्दल तसेच सुरुवातीला ज्यांनी मला सांभाळून घेतलं आणि आता प्रत्येकाची नावं ज्यांनी म्हणजे आता मला सगळ्यांनीच सांभाळलं टायर गँग राजू कामेर प्रभू पालकर तुमचं फॅक्टरी रोडचे वर्कशॉपचे सगळे आता हे अशा वेळेस म्हणजे निशब्द असतो माणूस म्हणजे तो आणि मुंबई महानगरपालिका त्याचे धन्यवाद. मला ज्यांनी कामाला लावलं काम सुंदर वाटतं रिटायर्ड स्टेशन ऑफिसर त्यांचे धन्यवाद. अशोक पवार आज जे काही मी हसतमुख आणि जे समाधानी जे आहे ना हे सगळं त्यांच्या श्रेय आहे. त्यात मी आणि थोडा सत्संग मी सगळ्यांना तेच सांगतो सुखदुःख सगळे चालू असतात पण याच्यात जर तुम्ही म्हणतात ना तुम्ही देवाला म्हणून म्हणतात पण एक अध्यात्म आणि थोडं सत्संग एक केलं ना तुमचं लाईफ सगळं सुंदर जातं. तो माणूस श्रीमंत असेल गरीब असेल कसंही असेल त्याच्या मागे व्याप असतातच तो दाखवत नाही आता. पण एक ही शिरोडी आहे अध्यात्माची सत्संगाची सद्गुरू चांगल्या सद्विचार माणसांची त्यांच्याबरोबर तुम्ही राहिले की तुमचं आयुष्य कसंही असेल सगळं सुरळीत पार पडतं. तर पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. सरकारमध्ये आणि परिवार माझे इतर सरकारी अधिकारी आणि कामगार आता जो निकम यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे तुम्ही खूप छान छान तुमचे अनुभव सांगितले त्यांच्या विशेषतः त्यांचा स्वभाव ते सुद्धा मी सुद्धा ही गोष्ट ऑब्झर्व केली. मी इथे आल्यानंतर बरेचसे बदल घडले आणि घडत आहेत हे तर तुम्ही सगळ्यांनीच अनुभवले असतील आणि त्यात आता एक बदलाचा भाग होता जसं आता इंद्राई म्हणाले की त्यांचे वगैरे ही सगळी गोष्ट तर त्या टीमला थोडासा एक उत्तर चटका दिला होता आणि तो चटका म्हणजे मला वाटतं तो चटका आहे पण या लोकांनी ज्या पद्धतीने तो विषय ऍक्सेप्ट केला त्या पद्धतीने मला तो चटका वाटला नाही. आणि निकम यांनी सुद्धा म्हणजे पंतनगर गॅरेजचा मी साहेब म्हणून पण काम पाहतोय तर कधी मला पण असं वाटतं नाही की त्यांनी काहीतरी मनात काम ठेवला असेल
आणि उलट ते मला व्यक्तिशः भेटले आणि त्यांनी सांगितलं की खरंच साहेब तुम्ही जी काही गोष्ट आम्हाला सांगितली किंवा काय आम्हाला आणायला बोलले त्या पद्धतीने आम्ही चेंजेस करू म्हणाले आणि त्यांनी केले. तर ती गोष्ट खरंच म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे. आणि माणूस जेव्हा रिटायरमेंटला येतो तर बऱ्याचदा तो सरेंडर झालेला असतो की आता मी काय करणार, साहेबांनी मला सांगितलेलं मी एवढा बदल करून 2-4 महिन्यात काय होणार. पण तशी काही गोष्ट झाली नाही आणि त्यांनी ती गोष्ट ऍक्सेप्ट करून जे काही त्यांना होण्यासारखे बदल होते ते चांगले होते त्यांनी केले. आणि भविष्यात त्यांच्या जागी कोण काम पाहणार असेल तर त्याला ते सोयीस्कर ठरेल. तर फार काय बोलत नाही, आपल्या सर्व परिवार मी निकम यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढील रिटायरमेंटनंतर आयुष्य सुद्धा समाजाला जाऊ दे ही तिथं प्रार्थना. धन्यवाद सचिन आपलं बरोबर व्यक्त केल्याबद्दल. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करण्यापूर्वी पुन्हा एकदा निकम यांना व त्यांच्या परिवाराला सर्व कामगारांच्या वतीने पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं व महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी आपण करूया. आणि भरपूर वेळ झाला असल्या कारणाने त्यानंतर ज्या कोणाला भेटून द्यायचे त्यांनी यानंतर सावकाश या ठिकाणी येऊन द्यायचे. आणि पुन्हा एकदा आपल्याला या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम येथे संपला असं घोषित करतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी स्नेह बोलण्याची विनंती केली.
हसीना से यूं मुलाकात हो यूं नजर के सामने जैसे निकल आया घटा से यूं नजर के सामने जैसे निकल आया घटा से चेहरे पे जुल्फे बिखरी हुई थी दिन में रात हो गई एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई। जाने मन जाने जिगर होता मैं शायर कहता गजल तेरी अदाओं पे जाने मन जाने जिगर होता मैं शायर कहता गजल तेरी अदाओं पर नहीं सुना तो मुझसे खपाओ जाने हया हो गई एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई। खूबसूरत बात में चार पल का साथ में सारी उम्र तो रहेगा खूबसूरत बात में चार पल का साथ में सारी उम्र मुझको रहेगा। मैंने कहा था मुझसे खपाओ जाने हया हो गई अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई। खुश भी हूँ मजबूर भी, नहीं रुक सकता अब जाना होगा। मैं कभी फूल था जिस बगिया का, उसे बिन मेरे ही सजाना होगा। खुश भी हूँ मजबूर भी। कळलेच नाही दिवस कसे गेले, निवृत्तीचे क्षणही जवळ आले, जवळ आले। तरीही माझ्या मनात का हो आशेचे ढग हे भरून आले, भरून आले।